नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली अर्जुनवरती चिडलेली असते, पण अर्जुन बरोबर तिला मनावतो आणि तिचा रुसवा घालवतो. आता दोघेही केसवरती पुन्हा चर्चा करू लागतात. आता इकडे पूर्णा आजी सर्वांना हसू हसू तन्वीची गंमत सांगत असतात. म्हणजे त्यांनी तिला कॉफी करायला लावली तेव्हा तिची कशी धांदल उडाली होती हे सगळं त्या अगदी हसू हसू सगळ्यांना सांगत असतात. तितक्यात अस्मिता त्या ठिकाणी येते. ती विचारते की तुम्ही का बरं इतकं हसताय. तेव्हा पूर्णा आजी म्हणते, अगं खरं तर सायलीचा एक प्लॅन होता. आणि काय प्लॅन होता ती सर्वांना सांगू लागते. सायलीने सर्वांना सांगितलेलं असतं की प्रिया चांगलं वागायचं नाटक करते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ती कधीही चांगलं वागू शकणार नाही आहे. पण तिच्या गोड गोड वागण्याला आपण नेहमीच फसत आलो आहे, पण आता फसायचं नाही. कोणाला सायलीचं म्हणणं समजत नाही तेव्हा सायली सर्वांना व्यवस्थितपणे समजावून सांगते. म्हणजे यापूर्वी सायलीने आपल्या भोळेपणाचा फायदा घेतला आहे ना, मग आता आपण तिला अशी कामं सांगायची की तिला घराबाहेर पडायला चान्सेस मिळणार नाही. कारण ती जेव्हा जेव्हा घराबाहेर पडली ना तेव्हा तेव्हा तिने काही ना काहीतरी उपद्व्याप केलेच आहेत. त्यामुळेच आता आपण तिला घराबाहेर पडूच द्यायचं नाही. आपण सर्वांनी तिला घरातील एक मेंबरच मानलं आहे असं समजून वागायचं आहे तिच्याशी. तिला गोडीमध्ये सगळी कामं सांगायची जेणेकरून ती घरामध्येच अडकून राहील. आता पूर्णा आजी म्हणतात, असं जर असेल ना तर मी तयार आहे बाबा. खरं तर मला तन्वीशी काहीही बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे, पण तुम्ही असं म्हणताय ना तर मग मी तयार आहे. आता प्रथम आणि कल्पनासुद्धा हे नाटक करण्यासाठी तयार होतात. कल्पना म्हणते, मग तुम्ही दोघंसुद्धा तिच्याशी चांगलं वागा ना. अर्जुन म्हणतो, नाही, कारण तिला संशय येईल, त्यामुळे आम्ही दोघंजणं तिच्याशी चांगलं नाही वागणार. तुम्ही सर्व तिला इतकं आपुलकीने वागवा की तिला बरोबर कळून चुकेल की आता सर्वांचा तिच्यावरती विश्वास बसलेला आहे. आता सायलीचा हा सगळा प्लॅन ऐकून अस्मितालासुद्धा खूप हसू येतं आणि ती म्हणते, तुम्ही गमती जमतीत का होईना पण प्रियाला एक संधी दिली आहे ना, मग तशीच संधी तुम्ही सचिनला का देत नाही. मला मान्य आहे त्यांनी थोडीशी चूक केली आहे, पण आपण त्याला संधी द्यायला काय हरकत आहे ना. तेव्हा मात्र सगळ्यांचे चेहरे पडतात, कारण अस्मिता जी बोलते आहे त्याच्याशी कोणीही सहमत नसतं. कोणी काहीच बोललं नाही, त्यामुळे अस्मिता तिथून निघून जाते. आता इकडे सायली अर्जुन विचार करतात की प्रिया सदा आणि महिन्याला का बरं भेटली असेल आणि ती वारंवार त्यांना पैसे कसे देतीयेस. म्हणजे आपल्याला बँकेच्या अकाउंटमधून तिची माहिती मिळू शकेल का आपल्याला. तेव्हा अर्जुन म्हणतो, असे कसं बँकवाले तिच्या अकाउंटची माहिती देतील, पण हां, सिनियर नक्कीच देऊ शकतो. तो लगेच रविराजला कॉल करतो आणि म्हणतो की सिनियर, आम्हाला तन्वीच्या अकाउंटच्या डिटेल्स हव्या आहेत, त्यात तू मिळवून देऊ शकतोस का. कारण अगोदरपासूनच आम्हाला जरा तन्वीवरती शंका येते आहे आणि त्यामुळेच आम्हाला तिची थोडीशी चौकशी करायची आहे. तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे, काहीच हरकत नाही. त्या बँकेचा मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे, मी त्यांना फोन करून सांगतो आणि डिटेल तुला मेल पण करतो. उरलेले डिटेल तुम्ही बँकेमधून जाऊन कलेक्ट करून घ्या. आता रविराज लगेच बँक मॅनेजरला फोन करून अर्जुन आणि सायली येणार, त्यांना डिटेल द्या असं सांगतो. इकडे सुमन तिच्या खोलीमध्ये आलेली असते, मात्र तिला सगळे नागराजसोबतचे क्षण आठवत असतात. त्याने तिला कसा त्रास दिला हे वारंवार तिला आठवत असतं. या सगळ्याचा तिला खूप त्रास होत असतो. तितक्यात रविराज आणि प्रतिमा तिथं येतात आणि सुमन मोठमोठ्याने रडू लागते. वहिनी काय करू, या खोलीतील आठवणी मला आता सतावत आहेत. तेव्हा रविराज तिची समजूत काढतो आणि या सगळ्याचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस. नागराज तो त्याच्या कर्माची फळं भोगतोय, त्याच्यामुळे तू त्याचा विचार करू नकोस. आणि तो रागातच तिथून निघून जातो. सुमन म्हणते, पण वहिनी काय करणार, जेलमध्ये त्यांना त्रास होत असेल ही भावनाच मला खाती हो. तेव्हा प्रतिमा तिला समजूत घालते, अगं तू जितकं प्रेम केलंस तेवढं प्रेम त्यांनी तुझ्यावरती कधीच केलं नाही. बघ ना, तुझं नवऱ्याबाबत असं नशीब आणि माझं मुलीबाबत, म्हणजे तन्वी माझ्याशी मुलीसारखी कधी वागलीच नाही, ती मला कधी आपली वाटलीच नाही. आणि जेव्हा हा संबंध तुझ्यामध्ये सुद्धा आणि भाऊजींमध्ये सुद्धा तयार होईल ना, तेव्हा तुला त्या गोष्टीचं कधीच वाईट वाटणार नाही. आता इकडे अर्जुन सायली
बँकेमध्ये येतात आणि ते बँक मॅनेजर त्यांना प्रियाच्या अकाउंटचं सगळं स्टेटमेंट दाखवतात. ते स्टेटमेंट पाहून अर्जुन आणि सायलीला कळतं की 20-20 हजाराची बरेच वेळा रक्कम काढलेली आहे, पण ती कुणाला दिली हे काही कळणार नसतं, कारण त्यांनी कॅश काढलेली असते. मग तेव्हा ते दोघेजणं कधीपासून 20,000 रक्कम या अकाउंटमधून काढली जाते याचा पाठपुरावा घेतात. आणि त्यावेळेस सायलीच्या लक्षात येतं की ही तर 30 तारीख आहे, की जेव्हा आपण सदा आणि मैनाला घराबाहेर हाकलून दिलेलं होतं. म्हणजे आपण त्यांना हाकलून देऊनसुद्धा प्रिया त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, त्यांना पैसे पुरवत राहिली. पण असं का केलं असेल तिने? आता दोघांनाही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. इकडे प्रिया आणि मैनावती दोघी बोलत असतात. प्रिया तिला बडबड करत असते, अगं तू का त्यांना काही सांगितलंस? तुला गप्प बसता येत नव्हतं का? तेव्हा मैनावती म्हणते, काय करणार, ती सायली धाडधाड घरामध्ये आली आणि प्रश्नावर प्रश्न विचारू लागली. माझं डोकं बंद पडलं. मग मला जेवढं सुचल ना आणि जसं सुचल तसं मी तिला सगळं सांगितलं. तेव्हा प्रिया म्हणते, आता तुला कोपऱ्यापासून हात जोडते आणि इथून पुढे त्यांनी जर विचारलं ना तू जेवलीस का, तर त्याचंसुद्धा उत्तर नाही असंच दे. त्यांना कृपा करून काहीच सांगू नकोस, कारण तू आता जे खोटं बोलली आहेस ना त्याच्यानंतर मला इथे सारवासारव करायला किती कष्ट घ्यावे लागणार आहेत ना, माझं मलाच माहिती. आणि मग ती रागातच फोन ठेवून देते. आता तितक्यात अश्विन तिथं येतो. त्याचा चेहरा खूप पडलेला असतो, त्यामुळे ती वरवर विचारणा करते की काय झालं अश्विन, तुझा मूड ठीक नाही आहे का? तेव्हा अश्विन सांगतो की गरिबीसुद्धा एक खूप मोठा शापच आहे, कारण माझ्या पर्समधून आज एका व्यक्तीने मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे चोरले आणि कारण काय होतं तर मुलाचं ऑपरेशन. काय करावं, यांची लाचारी समजावी, यांना माफ करावं की यांना शिक्षा करावी, काहीच कळत नाही. प्रियाला स्वतःला वाचवण्याचा एक मार्ग सापडतो आणि ती म्हणते, अरे माफ करावं अशा लोकांना. खरंच ना, गरीब असे व्यक्ती जर पाहिले ना तर मला खूप वाईट वाटतं अशा लोकांबद्दल, आणि म्हणूनच जसं जमेल ना तसं मी अशा लोकांना मदत करत असते. आता इकडे डायनिंग टेबलवरती सर्वजण जेवत असतात. त्यावेळेस अस्मिता सचिनलाही घेऊन आलेली असते. सगळेजण अस्मितालाच काय हवं काय नको असं विचारत असतात. अस्मिता म्हणते, इथे सचिनसुद्धा आहे मम्मा, आणि मी त्याला स्वतः आवर्जून घेऊन आले आहे. मग त्यालाही काय हवं काय नको ते जरा विचार ना. पूर्ण आजी म्हणतात, अगं त्याच्या आवडीनिवडी तुला जास्त माहिती ना, मग त्याला काय हवं नको ते तू सांग ना त्याला विचारून. आणि मग सचिनला या गोष्टीचा राग येतो. तो काही न बोलता तिथून निघून जातो. मात्र अस्मिता घरच्यांवरतीच चिडते. कल्पना म्हणते, अगं त्याला काय हवं नको हे तू विचारून सांग. आणि तरीसुद्धा तो जेवत्या ताटावरून उठून निघून गेला ना. पूर्ण आजीसुद्धा म्हणतात, जेवत्या ताटावरून उठून जाणं हा सुद्धा अण्णाचा अपमानच आहे आणि तो त्याने केला आहे. आता इकडे अर्जुन सायली विचार करतात की आपण जर घरी जाऊन तिला काहीच विचारलं नाही की तू सदा महिन्याला पैसे का दिले, तर तिला आपल्यावरती संशय येईल. त्यामुळे अर्जुन म्हणतो की आपण घरी जाऊन तिला जाब विचारायचा, पण तिच्यावरती आपण विश्वास ठेवला आहे असंही आपण तिला दाखवायचं. मग दोघेही प्लॅन करून ठरवून घरी येतात. मात्र घरी आल्यानंतर वेगळं चित्र त्यांना पाहायला मिळतं. प्रियाने काही गरीब लोक बोलवलेले असतात आणि त्यांना ती पैसे वाटप करत असते. अश्विनच्या हाताने मला आज हे दान करायचं आहे असं ती सांगते. तेव्हा भोळा अश्विन लगेच म्हणतो की तन्वी, मला ना खरंच तुझा खूप अभिमान वाटतो, आणि तो सर्वांना पैसे देऊ लागतो. आता सायली म्हणते, प्रिया हे तू मुद्दाम करतेस ना, कारण तू सदा आणि महिन्याला पैसे दिले आहेस हे तुझं खोटं झाकण्यासाठी. तेव्हा अश्विन म्हणतो, तिने त्यांना पैसे दिलेले आहेत ना हे मला माहिती आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायलीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. म्हणजे किती सफाईदारपणे तिने अश्विनलासुद्धा या सगळ्यामध्ये गुंडाळलेलं असतं हे त्यांना कळतं. खरं तर तिने हे सगळे माणसं पैसे देऊन आणलेले असतात, त्यामुळे ते प्रियाचंच गुणगान करू लागतात. पण सायली अर्जुन काही तिच्या या वागण्याला फसत नाहीत. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय मजेदार आणि जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.